हाय गाईज, चला आज तुम्हाला मी आमच्या रानात आलो आहे आता. रानातले सगळं वस्तू धावतो. हे बघा, हे असं सगळं पडलेलं आहे. हा आमचा शेड आहे. हा बऱ्यापैकी मोठा आहे. बघा, हे बघा, या साईडला हा एवढा मोठा आहे. ही माझी स्कूटी. हे वायर पाईप आहे जे औषध मारायसाठी लागते. चला तुम्हाला आम्ही रानाकडे घेऊन चालतो. हे आपलं ढबूचं शेत आहे. हे असं पूर्ण 1 एकरमध्ये ढबू लावलेला आहे. हे जे काळं जे आहे ते मल्चिंग पेपर आहे. याला ठिबकद्वारे पाणी सोडले जाते. पुढे धावतो चला. पुढे ज्या टाक्या दिसत आहेत त्याच्यात औषध बनवले जाते. औषध बनवून मग त्याला STBद्वारे औषध मारले जाते. तर आपण आलो आहे आपल्या औषधाच्या टाक्याजवळ. या बघा, याच्यात औषध बनवलं जाते. असे ही काठी ठेवलेली आहे ती औषध मिक्स करायसाठी. या काठीनं औषध टाकल्यानंतर सगळं मिक्स केलं जाते. आणि ही पाईप जी आहे ती पाणी ह्याच्यातून पाणी भरतो आपण. ह्या अशा 3 टाक्या आहेत. हे 2 टाक्या आहेत ते 750 लिटरचे आहेत. आणि एक आहे छोटे ते 500 लिटरचे आहे. हे आपला STP आहे. हे पाऊस पडेल त्यामुळं त्याला झाकून ठेवलेला आहे. ह्याला STP म्हणतात. STPद्वारे याला औषध सोडलं जाते. आपण त्याला झाकून टाकूया. तर मी आलो होतो रानात पाणी सोडायसाठी. तर हे बघा, हे कॉक आहे. हे असे 2 कॉक केलेत. या साईडला जो आता बंद आहे आणि हा चालू आहे. हा आता आपण पाऊण तास ह्याला पाणी सोडणार आहे. म्हणजे हे अर्ध रान आहे. टोटल हे 2 एकर रान आहे पूर्ण असं. तर 1 एकर या डाव्या साईडला आणि 1 एकर उजव्या साईडला, असं 2 एकर आहे. तर आपण आता 1 एकरला पाणी सोडलेलं आहे. इकडे पाऊण तास पाणी सोडणार आहे. पाऊण तास पाणी झाल्यानंतर मग परत दुसरा कॉक चालू करणार आहे. चला आपण खालच्या साईडला जाऊया. मला धावतो खालच्या साईडला पूर्ण. तर हे आपला ढबू आहे सगळा. ह्या काट्या आहेत. आता थोड्या दिवसानंतर ह्याच्यात आपण तार काठी करणार आहे. हे असं लांबपर्यंत आहे, बघून घ्या. त्या मध्ये ज्या काट्या दिसते त्या काट्या आहेत ना, फिरवण्यासाठी लावलेल्या आहेत. कारण की जर समजा काट्या नसेल तर पूर्ण झाडावरने पाईप फिरतात. त्यामुळे काट्या लावलेत. आपण तुम्हाला काट्या धावतो. 1 मिनिट. हे बघा, हे अशा काटे लावलेत. ह्याच्या आत आपण औषधाची पाईप ठेवलेली आहे. औषधाची पाईप जेणेकरून झाडावर येऊ नये यासाठी ही पाईप ठेवलेली आहे अशी. आणि ह्या काट्या उभ्या केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण आलोय आपल्या खालच्या रानात. हे लास्टचे रान आहे. ह्याच्यात आपली हिरवी मिरची आहे. हा पूर्ण प्लॉट आहे तो हिरवी मिरचीचा आहे. ह्याच्यात हे हिरवी मिरची ज्वेलरी नावाची हिरवी मिरची लावलेली आहे. ते वरचा जो प्लॉट आहे सगळा तो ढबू लावलेला आहे. आणि खालच्या साईडला हिरवी मिरची लावली आहे त्याच्यासोबत. चला शेवटपर्यंत होतो तिकडे. हे इथंपर्यंत आहे. इथं खाली संपलेलं आहे. तुम्हाला औषध मारायचं धावतो. हा जो आहे ना, हा गन आहे. हे यातनं औषध मारलं जातं. याला गन म्हणतात. आपला हा बंदुकीचा गन नाही, हा आपला औषधाचा गन आहे. त्याला आपण ठेवूया तसाच. तर मित्रांनो, कसा वाटला आपला व्हिडिओ बघून कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.